जे इन्फिनिटिव्ह आहे तर ह्याच्यामध्ये जे असा इन्फिनिटिव्ह त्यांचे पण दोन प्रकार पडतात. देर आर टू टाइप्स ऑफ इन्फिनिटिव्ह. फर्स्ट वन इज अन इन्फिनिटिव्ह इज यूज विथ ऑर विदाउट टू. इन्फिनिटिव्ह हॅव अ टू पण असतो किंवा त्या ठिकाणी विदाउट टू हे पण असतात. म्हणजे काय, टू पण दिला असतो किंवा विदाउट टू पण असतं, म्हणजे फक्त वर्ब दिला असतं तुम्हाला ते अंडरलाईन करायचं असतं. इन एक्झामिनेशन द एक्झामिनर विल बी आस्क क्वेश्चन्स इन दिस फॉर्म. फर्स्ट वन इज पुट बॉक्स टू इन्फिनिटिव्ह. काय विचारतात? पुट बॉक्स टू इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, त्या सेंटेन्स मधलं जे काही इन्फिनिटिव्ह आहे त्याला बॉक्स करा असं विचारतात. पुट म्हणजे करणे, बॉक्स टू इन्फिनिटिव्ह. पुढचं क्वेश्चन ते विचारतात, अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह अँड जॉईन सेंटेन्स विथ इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, जे वाक्य असेल त्या सेंटेन्स मधलं जे काही इन्फिनिटिव्ह आहे त्याला फक्त अंडरलाईन करा. एक असं विचारतात. अंडरलाईन करणे म्हणजे काय, तुम्हाला सेंटेन्स पुन्हा लिहायचं आहे आणि मग त्याला खाली अंडरलाईन करायची. नंतर विचारतात जॉईन सेंटेन्स विथ इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, जे काय सेंटेन्स दिला असेल तुम्हाला ते इन्फिनिटिव्हनी जॉईन करायचं असतं. अशा प्रकारचे तीन प्रकारचे प्रश्न आहे हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. कशा संदर्भात, तर इन्फिनिटिव्ह त्याबद्दल. बघा मराठीमध्ये बघू आपण. नेमकं इन्फिनिटिव्ह म्हणजे नेमकं काय असतं. पुरुष, काळ किंवा वचनाप्रमाणे न बदलणारे क्रियापदाचे टू युक्त रूप म्हणजे इन्फिनिटिव्ह असते. आता पुरुष म्हणजे काय, ते लिंग म्हणजे काय, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी. देर आर थ्री फोर फोर देर आर जेंडर्स. जेंडर जे असतात त्यानुसार कोणते बदल होत नाही त्याला आपण म्हणतो इन्फिनिटिव्ह. नंतर काळ, टेन्स झाला. टेन्समध्ये पण काही जे इन्फिनिटिव्ह आहे त्याचं आपण काही चेंज करू शकत नाही, किंवा जे वचन वगैरे असतात त्यामध्ये आपण चेंज करता येत नाही. म्हणजे काय, की न बदलणारे क्रियापदाचे टू युक्त रूप. पुढे टू म्हटलंय म्हणजे जे मेन वर्ब असतं त्यापुढे टू लागलेला असतो, त्याला म्हणतो आपण इथं इन्फिनिटिव्ह. म्हणजेच काय, मूळ क्रियापद किंवा धातू असं याला म्हणतात. समजले, मेन वर्ब किंवा इन्फिनिटिव्ह. बोथ मिनिंग आर सेम. याचे काही रूल्स असतात, नियम असतात, ते पहिले बघू आपण. आता नेमकं जे आहे पुढचा भाग आहे तो जिरंड आहे, तोही बघणार आहे आपण. पण यात बघायचं आहे, बघा वाक्यातील ज्या क्रियापदाला आय एन जी हा सफिक्स लागलेला असतो ते वाक्यातील धातू साधित नाम असते. म्हणजे ही जी डेफिनेशन आहे ही कसली आहे, तर जिरंडची आहे. समजले, जो भाग बघतोय आपण इन्फिनिटिव्ह, बघा दोन्ही भाग कसे वाईस वर्ष आहे. ज्यांना समजलं इन्फिनिटिव्ह त्यांना जिरंड पटकन समजेल. समजलं हे वाईस वर्ष आहे, त्यामुळे मी जी जिरंडची जी डेफिनेशन आहे ती मी मध्ये टाकलेली आहे. काय अर्थ तो, वाक्यातील ज्या क्रियापदाला आय एन जी हा सफिक्स लागतो. सफिक्स प्रत्येकाला माहिती आहे कुठे असतो, शब्द असतो, शब्दाचे कुठे असतो, पाठिंबा शब्द दिला असतो आहे का नाही. फॉर एक्झाम्पल मेकिंग, आय एन जी वापरला आहे का नाही. नंतर प्रेपोजिशन टी आय ओ एन हे सफिक्स आहे. गव्हर्नमेंट, मेंट हे सफिक्स आहे, बरोबर ना. टीचर, इयर लागलाय, हे वाक्यातलं सफिक्स आहे. सफिक्स म्हणजे काय, जो शब्द दिला असतो, मेन जो वर्ड असतो त्यानंतर जे काही लागतं त्याला म्हणतो आपण सफिक्स. इथं काय म्हटलं की क्रियापदाला आय एन जी हा सफिक्स लागलेला असतो, ते वाक्यातील धातू साधित नाम असते. समजलंय, ही डेफिनेशन कसली आहे, जिरंडची आहे. पुढे बघा, जिरंडचे इन्फिनिटिव्ह करताना प्रत्यय आय एन जी काढून त्यापुढे आपण टू वापरतो. सेंटेन्समध्ये जर जिरंड दिला असेल, आय एन जी फॉर्म वापरला असेल, आय एन जी सफिक्स वापरला असेल, तर आपण आय एन जी फॉर्म काढणार आणि टू हा प्रत्यय त्या वर्बच्या पुढे वापरणार. थर्ड बघायचं आहे डेफिनेशन. इन्फिनिटिव्ह करताना क्रियापद हे नेहमी प्रेझेंट टेन्स म्हणजे मेन वर्ब मध्ये आपण लिहित असतो. लक्षात ठेवा, आपण ज्या टायमाला इन्फिनिटिव्ह करत असतो तर ते जे वर्ब असतं ते आपण काय करतो, नेहमी मेन वर्ब. म्हणजे काय, त्यामध्ये आपण जो पास्ट टेन्स आहे किंवा पास्ट पार्टिसिपल आपण कोणतेही वापरत नाही, त्याला एनजी प्रत्यय वापरत नाही. फक्त आपण जे मेन वर्ब असतो, मेन जो शब्द असतो वर्बचा फर्स्ट फॉर्म मध्ये, त्याला आपण यस पण वापरत नाही, त्याच्यानं वापरतो. इन्फिनिटिव्ह विथ टू म्हणजे काय, इन्फिनिटिव्ह विथ टू. टू पण वापरून काय, जे इन्फिनिटिव्ह आपण काय देतो. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, तुमच्याच टेक्स्टबुक मधलं हे एक्झाम्पल आहे. बघा एक्झाम्पल असं आहे, हाऊ डीड पीपल फर्स्ट बिगॅन टू ड्रिंक टी. काय म्हटलंय, हाऊ डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. बघा या सेंटेन्स मधलं जे इन्फिनिटिव्ह आहे ते कोणतं असणार आहे, ड्रिंक. कोणतं असणार आहे, ड्रिंक. पण या ड्रिंकच्या पुढे त्यांनी टू वापरला, याचा अर्थ काय, टू ड्रिंक हे पूर्ण वाक्यातलं काय इन्फिनिटिव्ह आहे. जर तुम्ही हा टू ड्रिंक शब्द काढून टाकला, बघा काय अर्थ होतो मग, हाऊ डीड पीपल फर्स्ट बिगिन डॅश टी. वाक्याचा जो अर्थ प्रॉपर ते लागत नाही. त्यामुळे काय, हे जे इन्फिनिटिव्ह असतात दे आर व्हेरी इम्पॉर्टंट इन द सेंटेन्स बिकॉज दे आर प्ले अ व्हेरी वायटल रोल टू कम्प्लीट दिस सेंटेन्स. वाक्य पूर्ण करण्याकरता हे अतिशय महत्वाची एक पुढचं शब्द आहे, टू ड्रिंक.
समजलं प्रत्येकाला? टू ड्रिंक ह्या वाक्यातला काय इन्फिनिटिव्ह आहे. पुढे आहे इन्फिनिटिव्ह विदाउट टू, म्हणजे इन्फिनिटिव्ह आहे पण ते कसं आहे विदाउट टू आहे. म्हणजे काय की त्या वाक्यामध्ये आपण टू वापरलं नाही तरी पण तुम्हाला त्या वाक्यातलं जे इन्फिनिटिव्ह तुम्हाला ते काढता आलं पाहिजे. बघा फॉर एक्झाम्पल दिलंय तुमच्या टेक्स्टबुक मधलं हे सेंटेन्स आहे. कॅन यू नेम द बिवरेज? दिस इज द वर्बल टाईप क्वेश्चन. कॅन यू नेम द बिवरेज? बिवरेजचा अर्थ काय होतो? पेय. जे काय पेय असेल त्याला तुम्ही नाव देऊ शकता का? बघा कॅन यू, आता कॅन प्रत्येकाला माहिती आहे कॅन काय आहे तुमच्यावाला एम ए, पण हा जो नेम शब्द आहे जर तुम्ही हा नेम इथे काढून टाकला काय मग कॅन यू द बिवरेज याचा काय अर्थ प्रॉपर लागत नाही. म्हणून काय तुम्हाला नेम तिथे लिहावं लागतो. आता नेम म्हटलं प्रत्येकाला माहिती आहे नेम म्हणजे काय फक्त नाव, पण हे कसलं काम करते त्या ठिकाणी नेम म्हणजे हे नाऊनचं काम करणार. पण हे वरचं सेंटेन्स बघितलं आपण तर वरच्या सेंटेन्समध्ये हा जो नेम शब्द आहे म्हणजे काय नाव देणे. समजलंय? ज्यामध्ये काही वर्ब असतो देणे घेणे पिणे ज्यामध्ये काही ऍक्शन असते त्याला आपण म्हणतो वर्ब. त्याच्या म्हटलं नाव देणे हे वाक्यातलं वर्ब आहे. त्यामुळे हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्स मधलं जे इन्फिनिटिव्ह आहे ते कोणतं असणार आहे तर हा नेम शब्द असणार आहे. नेम एका वाक्यातलं वर्ब आहे, हा वर्ब असणार आहे. जरी बघा याच्या पुढे टू वापरला नाही तरी पण काय ते वाक्यातलं इन्फिनिटिव्ह आहे. समजलंय? म्हणजे काय इन्फिनिटिव्ह विथ टू अँड इन्फिनिटिव्ह विदाउट टू. देर आर टू टाइप्स ऑफ इन्फिनिटिव्ह. फर्स्ट वन इज विथ टू अँड विदाउट टू. काय आपण एक्झाम्पल घेऊया मग तुम्हाला समजेल ते. बघा आवाज येतोय माझ्याला? सोनल येतोय माझा आवाज बरोबर व्यवस्थित? हो सर. एक्झाम्पल बघायचं आहे. ही डिसाइडेड टीचिंग हिम अ लेसन. दिस इज अ सेंटेन्स ऑफ द जिरंट. दिस इज द सेंटेन्स ऑफ जिरंट. कसलं वाक्य ते? जिरंटचं सेंटेन्स आहे. पुढची जेव्हा आपण डेफिनेशन जिरंटची बघू मग तुम्हाला ते समजून जाईल. बघा ही डिसाइडेड टीचिंग हिम अ लेसन. आता पेपरला काय विचारतील की पुट बॉक्स टू इन्फिनिटिव्ह असं विचारण्याने काय विचारतील की टू क्रिएट इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह क्रिएट करा, तयार करा. लक्षात ठेवायचं आहे साहजिकच सेंटेन्स समजलेला असेल तर बघायचं की जे व्हर्ब आहे ज्याला अँजी प्रत्यय वापरला आहे टीचिंग हे वाक्यातलं व्हर्ब आहे त्याला अँजी प्रत्यय वापरला आहे या ठिकाणी याचा फक्त आपल्याला अँजी प्रत्यय काढायचा आहे आणि त्या टीच शब्दाच्या पुढे टू वापरायचा आहे. मग कसं एकदम उत्तर देईल ते बघा असेल ते ही डिसाइडेड टू टीच हिम अ लेसन. आयएनजी प्रत्यय जो आहे हा तुमच्यावाला हा तुम्हाला काढायचा आहे. तुम्ही हा आयएनजी प्रत्यय करून काढून टाकला नंतर पुढे आपण काय वापरले ते टू वापरलाय. याचा अर्थ काय हे वाक्यातलं काय आलं जे इन्फिनिटिव्ह आहे हे आपण तयार केलंय. समजलं? खूप सौभाग्य. फक्त लक्षात ठेवा जास्त इन्फिनिटिव्ह त्या वर्बच्या अगोदर आपण टू वापरतो आणि जे असतं जिरंट जे वाक्यातलं वर्ब असतं त्याला आपण अँजी प्रत्यय वापरतो. हे लक्षात ठेवा फक्त. जिरंट आणि इन्फिनिटिव्ह दे आर वाइस वर्सा. इट इज क्वाइट सिम्पल. इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड बिकॉज in the examination examiner ask for one question 1 mark आणि परीक्षेमध्ये नेहमी विचारलं असतं. सेकंड सेंटेन्स बघा. आय फाउंड व्हॉट आय लव्ह डुईंग अर्ली इन द लाईफ. I found what I love doing early in the life. In this sentence, doing is a gerund. The answer is I found what I love to do early in life. बघा फक्त आपण अँजी प्रत्यय वापरलाय आणि पुढे डू टू डू वापरलाय. समजले? डू हे वाक्यातलं काय या ठिकाणचं वर्बचं काम करतंय या ठिकाणी. बघा जे मेन वर्ब आहे ते इथे आहे आय फाउंड, पण ज्या ठिकाणी हे जे डू हे पण वर्बचं काम करतंय पण हे त्या सेकंड सेंटेन्स मध्ये आलेलं आहे. थर्ड सेंटेन्स. My mother began developing a cataract in her eyes when I was small. बघा the answer is my mother began to develop a cataract in her eyes when I was small. बघा आपण वाक्यामध्ये कोणताही जो टेन्स आहे तो आपण चेंज केला नाही. सगळं जे आहे टेन्स वगैरे ते आपण काही चेंज केलं नाही जसं आहे ठेवलंय. फक्त आपण जो आयएनजी प्रत्यय काढलाय फक्त पुढे टू डेव्हलप एवढं आपण त्या ठिकाणी वापरलंय. म्हणजे हे काय विथ टू याचाही इन्फिनिटिव्ह आहे. नेक्स्ट सेंटेन्स. अंडरलाइन द इन्फिनिटिव्ह. सोपं आहे. इट वॉज फनी टू रीड वर्ड दॅट स्टूड स्टिल. टू रीड वाक्याचा इन्फिनिटिव्ह आहे. पुढे टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. हे सेंटेन्स आहे त्यामधले बघा टू बी अँड टू बी हे इन द सेंटेन्स देर आर टू इन्फिनिटिव्ह. टू बी अँड टू बी हे काय वाक्यातले दोन इन्फिनिटिव्ह इथं अंडरलाईन केलेली आहे. नंबर 6. कॅन आय रीड द बुक. कॅन आय रीड द बुक. रीड वाक्यातलं काय इन्फिनिटिव्ह आहे बट इट इज अ विदाउट टू इन्फिनिटिव्ह. म्हणजे पुढे टू वापरल्याने लक्षात ठेवा विदाउट टू या ठिकाणचा इन्फिनिटिव्ह आहे.
नंबर 7, दिस perfected him and he went to see his family doctor. बघा, अंडरलाईन द इन्फिनेटिव्ह कोणतं असणार आहे? सी. हा, मग इथे काय असणार आहे? टू सी हे जर वाक्यातलं इन्फिनेटिव्ह. नेक्स्ट, स्टेफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. टू कंटिन्यू हे वाक्यातलं इन्फिनेटिव्ह आहे. अ सेन्स ऑफ ऑर्जिनिटी अँड द स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. टू इल्युमिनेट म्हणजे काय? प्रकाशित करणे हे वाक्यातलं इन्फिनेटिव्ह आहे. We must have to clean picture in mind and must have to ability to adorn to that picture. आता बघा हे जे सेंटेन्स आहे, या सेंटेन्स मध्ये तुमचं कन्फ्युजन होऊन जाईल. सेंटेन्स थोडंसं लॉंग आहे. We must have to clean picture in mind and must have to ability to adorn to that picture. आता इन दिस सेंटेन्स देर आर टू. जे टू आहे हे दोनदा वापरले आहे. पण तुम्हाला काय बघायचं आहे की त्या सेंटेन्स मधलं जे वर्ब आहे ते वर्ब बघायचं आहे. इथे जे बघितलं आपण टू दॅट हे वाक्यातलं इन्फिनिटिव्ह नसणार आहे, कारण की दॅट हे वाक्यातलं काय आहे? एका प्रकारचं जे प्रोनाउन्स आहे, ठीक आहे. त्यामुळे आपण इथे टू हा इथं इन्फिनिटिव्ह नसणार आहे. काय असणार आहे? टू ॲडर्न हा वाक्यातलं काय इन्फिनिटिव्ह आहे. लक्षात ठेवा. पुढे आहे वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेज. टू ब्रिंग इन्फिनिटिव्ह आहे. नंतर टू रिड्यूस वेट, टू नो हाऊ टू गेट इट. इन दिस सेंटेन्स देर आर टू इन्फिनिटिव्ह. फर्स्ट वन इज टू रिड्यूस कमी करणे, दॅन टू गेट प्राप्त करणे. वन वॉन्ट टू अचीव इन द एंड. टू अचीव हे वाक्यातलं इन्फिनिटिव्ह आहे. बघा अशा प्रकारचे इन्फिनिटिव्ह आहे हे तुम्हाला ठिकाणी करता आले पाहिजे. आता जो पुढचा भाग आहे तो बघणार आपण जिरंट. म्हणजे काय? त्यालाच एक शब्द आहे सिमिलर, वर्बल नाऊन. काय अर्थ तो? वर्बल नाऊन. लक्षात ठेवा. म्हणजे काय? धातू साधित नाम असे म्हणतात. लक्षात ठेवा. जर पेपरला असं आलं की अंडरलाईन द वर्बल नाऊन. वर्बल नाऊन म्हणजेच काय? तर जिरंट. दोघांचा अर्थ सेम आहे. इन क्वेश्चन परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारतात? यूज ING फॉर्म टू अंडरलाईन पार्ट और वर्ब मेक जिरंट. काय विचारतात? यूज ING फॉर्म टू अंडरलाईन पार्ट. ज्या पार्टला अंडरलाईन केला आहे त्याला ING प्रत्यय वापरा, किंवा वर्ब मेक जिरंट किंवा जिरंट तयार करा, किंवा मेक वर्बल नाऊन किंवा अंडरलाईन द वर्बल नाऊन असेही त्या ठिकाणी विचारतात. याचा जो फॉर्म्युला आहे तो असा असणार आहे. पहिले आपण स्टार्टिंगला काय घेतो? वर्ब घेतो. वर्बचा आपण घेतो फर्स्ट फॉर्म. काय घेतो आपण? वर्बचा जे फर्स्ट फॉर्म ते घेत असतो त्याला आपण ING प्रत्यय वापरतो. म्हणजे आपण जिरंट करतो. प्लस आपण ऑब्जेक्ट घेतो, प्लस नंतर कॉमा असतो, सब्जेक्ट, त्यानंतर परत इथे पल्स चॅनल असतं, त्यानंतर पुढे वर्ब असतं, ऑब्जेक्ट, आणि लास्ट वन इज फुल स्टॉप. अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे हा. प्रत्येकाने लक्षात ठेवा जेव्हा आपण करत असतो त्यावेळेस. इन्फिनिटिव्ह धातुसहित नामचा उपयोग विशिष्ट प्रसंग, घटना किंवा बाब दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे काय? जे इन्फिनिटिव्ह आहे ते धातुसहित नामचा उपयोग विशिष्ट प्रसंग, घटना किंवा बाब दर्शवण्यासाठी केला जातो. तर जिरंटचा उपयोग एखादी सर्वसामान्य गोष्ट किंवा विधान दर्शवण्यासाठी करतात. दोघांचा फरक आहे. काय जिरंटचे सेंटेन्स आहे पहिले आपण बघणार आहोत. तर असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? स्टेटमेंट. SVO हा जो पॅटर्न असतो त्या वाक्याचा तो स्टार्टिंग विथ सब्जेक्ट एंड विथ फुल स्टॉप, त्या सेंटेन्स कॉल असर्टिव्ह सेंटेन्स. त्यामध्ये बघा की साध्या वाक्यामध्ये येथे जेथे इन्फिनिटिव्ह टू प्लस वर्ब असेल त्या ठिकाणी टू काढून मूळ क्रियेबद्दल ING चा प्रत्यय वापरावा व बाकीचे वाक्य जसे तसे लिहावे. कोणत्या वाक्यामध्ये? जर वाक्य असेल असर्टिव्ह, साधं वाक्य असेल तर, सिंपल सेंटेन्स असेल त्यावेळेस वाक्यातला टू काढायचा आहे. जे वाक्यातला वर्ब आहे त्याला फक्त ING प्रत्यय वापरायचा आहे. रिमेनिंग सेंटेन्स राईट डाऊन ॲज इट इज. देर इज नो चेंजेस इन फर्दर सेंटेन्स. There are some examples. Underline the gerund means verbal noun. Verbal noun and gerund, they are synonyms of the two words. आता बघा, gardening is an art. In this sentence, we already underline the gerund. People असे विचारतात की अंडरलाईन द जिरंट किंवा वर्बल नाउन कोणता असणार आहे मग? गार्डनिंग. आता यातला जे मेन शब्द आहे तो कोणता आहे? गार्डन. त्याला वापरा इथे ING. बरोबर. आता गार्डन म्हणजे काय? गार्डन म्हणजे मैदान असा अर्थ घ्यायचा नाही, बगीचा असा अर्थ घ्यायचा नाही. गार्डनिंग करणे म्हणजे काय? की बगीचा तयार करणे, लावणे, झाडं वगैरे लावतो त्याची क्रिया असते, हे जे वर्ब आहे आणि त्याला ING प्रत्यय वापरला आहे याला म्हणतो आपण वर्बल नाउन. का बरं? कारण की ते कुठं आलंय? स्टार्टिंगला आलंय. आहे ते नाउनचं काम करते. ठीक आहे. गार्डनिंग इज अन आर्ट. In this sentence, gardening is a subject. Is a helping verb. It is also used as a main verb. And an art is an object. याला object आहे. Last one is full stop. That is why it is a
असर्टिव्ह सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स, स्टेटमेंट आहे. बरोबर. सेकंड सेंटेन्स बघा, कुकिंग इज अ सायन्स. कुकिंग याचं जे मेन जे वर्ब आहे ते कोणतं आहे? कुक. कुक म्हणजे कुक करणे म्हणजे काय? शिजवणे आहे का नाही, किंवा तयार करणे वगैरे असं. त्याला तर आयएनजी प्रत्यय वापरला आहे. पेपर येऊ शकतो की अंडरलाइन द वर्बल नाउन कोणतं आहे? कुकिंग इज अ वर्बल नाउन ऑर जिरंट. समजलंय. नेक्स्ट वन इज आय एन्जॉय रीडिंग पोएम. आय एन्जॉय, हा अथर्व हात वरती होता. अथर्व. सर चुकून दाबले गेले होते. बर चुकून दाबले गेले होते. बरं. आय एन्जॉय रीडिंग पोएम. आय सब्जेक्ट एन्जॉय, आनंद घेणे. नंतर मी कसला आनंद घेतोय? तर रीडिंग पोएम. हे पण वाक्यातलं काय आहे? वर्बल नाउन आहे. समजलंय. व्हॉट आय एन्जॉय, मी काय एन्जॉय करतोय? रीडिंग पोएम. हे ऑब्जेक्ट पण आहे प्लस पण ते वर्बल नाउन पण आहे. समजलंय. फक्त बघायचं आहे की ज्याला एनजी प्रत्यय वापरला आहे तेच तुम्हाला घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल एखादा शब्द असा आला तुमच्या परीक्षेमध्ये आणि म्हटलं की अंडरलाइन द इन्फिनिटिव्ह, तर हे वाक्यातलं इन्फिनिटिव्ह नाही किंवा ते जिरंट आहे ते नाही. का बरं नाही आहे? जर तुम्ही आयएनजी प्रत्यय काढला तर काय राहिलं ते? समथ. या समथला काय अर्थ आहे का? नाही. काय पाहिजे आपल्याला? वर्ब प्लस आयएनजी पाहिजे. त्यामुळे परीक्षेमध्ये एनिथिंग, समथिंग, समजले, हे असे काही जे शब्द आले तर ते वाक्यातले जिरंट नसतात. लक्षात ठेवा. फक्त कोणता असतो? वर्ब पाहिजे आणि त्याला आयएनजी प्रत्यय पाहिजे. म्हणजे आपण जर आयएनजी प्रत्यय काढला तर ते जे शब्द उरतो त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे. आपण आयएनजी काढला तर काय उरते? रीड. रीड म्हणजे वाचणे. याचा अर्थ काय? रीड प्लस आयएनजी हे झालं वाक्यातलं वर्बल नाउन किंवा जिरंट. समजलंय. बघा, आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. इन दिस सेंटेन्स देर आर टू जिरंट or two verbal noun. First one is reading, second one is writing. समजलंय. म्हणजे एका वाक्यामध्ये दोन जे इन्फिनिटिव्ह आहे ते पण येतात आणि एका वाक्यामध्ये दोन जे जिरंट आहे ते पण येऊ शकतात. पुढे बघा, setting goal that can be completed in the designated period of the time. Setting goal बघा, सेटिंग हे झालं वाक्यातलं वर्बल नाउन किंवा ते जिरंट आहे. त्याला कारण काय बघा, तू सेट SET आहे की नाही, आणि त्याला आपण काय केलं? अँजी प्रत्यय वापरलाय. सेटिंग गोल हे झालं वाक्यातलं जिरंट आहे म्हणजे काय? वर्बल नाउन. पुढे क्वांटिफाइंग गोल. क्वांटिफाइंग गोल प्रोव्हाइड स्पेसिफिक वे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. बघा, क्वांटिफाय हे झालं वाक्यातलं वर्बल नाउन. काय एक्झाम्पल दिले बघा, बघू आपण. आय होप टू पास दिस एक्झाम. आय होप, होप म्हणजे काय? तर आशा असणे. टू पास दिस टाइम म्हणजे काय? माझी आशा आहे की यावेळेस मी काय पास होईल. या सेंटेन्समध्ये पेपर असं विचारतील, रिमूव्ह टू अँड यूज आयएनजी फॉर्म टू अंडरलाईन पार्ट. ज्या पार्टला अंडरलाईन कराय त्या पार्टमधलं तुम्हाला टू काढायचं आहे आणि त्याला आयएनजी प्रत्यय वापरा. म्हणजेच काय? तुम्हाला हे जे टू पास हे वाक्याचं जे इन्फिनिटिव्ह आहे तुम्हाला ते कन्वर्ट करायचं आहे जिरंटमध्ये. म्हणजेच काय? वर्बल नाउनमध्ये. काय होतील मग? आय होप पासिंग दिस टाइम. सोपं आहे. PAWS पास इथे ठेवला, हा टू काढून टाकला, टूच्या ऐवजी इथे आपण काय वापरलाय? आयएनजी प्रत्यय वापरलाय. समजले. हे जर वाक्यातलं वर्बल नाउन म्हणजेच काय? त्या ठिकाणचं ते जिरंट आहे. काही चेंज केलं नाही, फक्त आपण केला, आपण टू काढलाय आणि तिथे आपण फक्त आयएनजी प्रत्यय वापरलाय. एवढंच करायचं आहे. सेकंड सेंटेन्स बघा, टू ट्राय टू कीप अप विथ द 6 lecture a day, he's tapping them on one recorder. टू ट्राय वाक्यातला टू काढा, ट्राईंग, त्याला आपण अँटी प्रत्यय वापरणार. रिमेनिंग सेंटेन्स ॲज इट इज, देर इज नो चेंजेस इन फर्दर सेंटेन्स. जिथे काही चेंजेस वगैरे असेल त्यात काही चेंज करायचं नाही. जसं आहे तर तुम्हाला ते ॲज इट इज त्या ठिकाणी ते लिहायचं आहे. त्यात काही चेंज करायचा नाही आहे. प्रत्येकाला समजलं असेल. हे वरती जर बघितलं आपण ते कोणते सेंटेन्स होते? फक्त आसलेटिव्ह सेंटेन्स म्हणजे कोणते? स्टेटमेंट, साधे वाक्य होते. नंतर परीक्षेमध्ये जे कंपाऊंड सेंटेन्स आलं त्याचे जिरण करताना कंपाऊंड सेंटेन्स मध्ये अँड ऑर बट, दीज आर कोऑर्डिनेट कंजक्शन. अजून भरपूर आहेत पण मी फक्त 3 घेतलेले आहेत. 3 महत्वाचे या ठिकाणी. अँड, ऑर आणि बट, दीज आर ऑल कोऑर्डिनेट कंजक्शन. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय? की दोन वाक्य जोडले असतात या शब्दाने, त्याला म्हणतो आपण कोऑर्डिनेट कंजक्शन. म्हणून तो शब्द म्हणतात कंपाऊंड सेंटेन्स असं म्हणतात. बघा, कोऑर्डिनेट कंजक्शन याने वाक्य जोडलेले असतात. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये पहिल्या वाक्यातील क्रियापदाला वर्ब प्लस आयएनजी वापरावा. ते सुरुवातीला लिहावे. त्यानंतर क्रियापदानंतर वाक्य जसे जसे लिहावे. नंतर स्वल्पविराम द्यावा.
व पहिल्या वाक्यातील कर्ता लिहून दुसऱ्या वाक्यातील सर्व भाग जसे तसा त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचा असतो. एक्झाम्पल बघूया आपण या ठिकाणी. किंग समन द ॲस्ट्रॉलॉगर अँड रोअर. आता बघा हे जे सेंटेन्स आपण बघितलं, इन दिस सेंटेन्स देअर आर टू क्लॉज. बघा पुढे आपण क्लॉज पण बघणार आहे. क्लॉज म्हणजेच काय, सेंटेन्स. हा, दिस इज द सिनोनिम्स ऑफ द क्लॉज. क्लॉज मीन्स सेंटेन्स. सेंटेन्स म्हटलं तर त्यामुळे जो पॅटर्न येतो कसा आला पाहिजे, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट हा आला पाहिजे. बरोबर. आता इन दिस सेंटेन्स इट इज अ क्लॉज. मग आपलं पहिलं काम काय आहे की वाक्यात बघायचं की वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. सिम्पल आहे, कंपाऊंड आहे, कॉम्प्लेक्स आहे. हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, तर हे वाक्य आहे कंपाऊंड, बिकॉज अँड इज यूज हिअर अँड अँड इज अ कोऑर्डिनेट कंजक्शन. ज्या वाक्यामध्ये एखादं जे कंजक्शन आहे ते वापरलेलं असतं ते वाक्य आपण ते ओळखायचं असतं कोणत्या प्रकारचं आहे. 3 प्रकारचे जे सेंटेन्स आहे आपण जेव्हा क्लॉज बघणार आहे तर सिम्पल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स त्यामध्ये. आता हे जे पहिलं सेंटेन्स आहे, किंग समन द ॲस्ट्रॉलॉगर. समन म्हणजे काय तर बोलावले, ॲस्ट्रॉलॉगर म्हणजे काय, भविष्य सांगणारा. बरोबर. जो पहिला सेंटेन्स आहे, पहिला क्लॉज आहे, त्याच्या वाक्याचे फोर्ड बघितले आपण. हा किंग वाक्यातला सब्जेक्ट आहे, समन हा वाक्यातला वर्ब आहे, पास्ट टेन्स मध्ये वाक्यात पास्ट टेन्स आहे, कोणाला बोलवतो तो द ॲस्ट्रॉलॉगर हे वाक्यातला ऑब्जेक्ट आहे. पहिलं जे सेंटेन्स आहे त्यामधलं जे फोर्ड केले आपण, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट भेटला आपल्याला. नंतर बघा अँड आणि रोअर. रोअर म्हणजे काय, तो त्यांनी गर्जना केली, हे त्याला वाक्यातलं वर्ब आहे. म्हणजे बघा हे 2 वाक्य दिले, गर्जना केली वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय कारण की ह्या पहिल्या वाक्यावर डिपेंड आहे. बरोबर. जर सेंटेन्स असं आले असेल, तुमचं पहिलं काम काय आहे की वाक्यात बघायचं की कोणतं परत जे कंजक्शन ते वापरलंय. इथे कोणतं वापरलंय, अँड हे जे कंजक्शन आहे इथेही वापरले, त्यामुळे त्यामध्ये आपण थोडासा चेंज करणार आहे. असं असेल तर जे पहिलं सेंटेन्स आहे त्यामधलं जे वर्ब असतं ते बघायचं की कोणत्या टेन्समध्ये आहे. हे आहे पास्ट टेन्समध्ये, तर ते लिहायचं स्टार्टिंगला. ते लिहिताना पहिले आपण काय करतो, जे वर्बल नाऊन आहे किंवा जिरंट आहे याचा नियम काय सांगतो आपण, मेन वर्ब प्लस आय एन जी. इथे आपला ईडी प्रत्येक काढावं लागेल. इथे आपण घेणार अगोदर समन, SUOOSEMON, आणि त्याला इथे आपण इथे वापरणार आहे आय एन जी. समजलंय. मग आय एन जी हा आपण इथे काय वापरला आहे, सफिक्स वापरला आहे. त्यामुळे वाक्यामध्ये जो स्टार्टिंगचं जे वर्ब आहे ते इथे आलंय समन, आणि तिथे काय वापरलं आपण इथे समनिंग, आय एन जी इथं फॉर्म वापरला आहे. समजलंय. म्हणजे आपण इथे काय केलंय, जे जिरंट आहे तिथे आपण केलेलं आहे. समनिंग द ॲस्ट्रॉलॉगर म्हणजे काय की त्या भविष्य सांगणारा बोलवून, नंतर क्वामा, किंग रोअर राजाने राजा ओरडला किंवा राजाने गर्जना केली असे अर्थ घ्यायचा आहे. समजलं. हे वाक्य होतं वरचं कंपाऊंड सेंटेन्स. का, अँड वापर, त्यामुळे जर वाक्यात कंपाऊंड सेंटेन्स असेल तुम्हाला जिरंट वापरताना हे फॉलो करायचं आहे. तुम्ही असं करायचं नाही, किंग समनिंग द ॲस्ट्रॉलॉगर अँड रोअर, वाक्याचा अर्थ लागतो चुकीचा होतोय लक्षात ठेवा. पण जर तुम्ही अँड काढताय तर तुम्हाला ते जे पंक्च्युएशन मार्क आहे हे तुम्हाला वापरायचं आहे कॉमा. समजलंय. प्रत्येकाने हे जे कॉमा आहे हा तुम्हाला वापरायचा आहे. तुम्ही जे वापरलं नाही त्या वाक्याचा अर्थ वेगळा होतोय. प्रत्येकाला समजला हा नियम. जर कंपाऊंड सेंटेन्स असेल त्यामुळे तुला चेंज असा करायचा आहे. पुढे बघायचं आहे, कंपाऊंड सेंटेन्समध्ये जर पहिल्या वाक्यात क्रियापद भूतकाळी रूपात असेल तर करताना त्याचे मूळ क्रियापद घेऊन त्याला आपण प्रत्यय लावणार. वरती एक्झाम्पल समजलंय. समन शब्द हा वापरलाय पास्ट टेन्समध्ये, तर आपण इथे मूळ क्रियापद घेणार समन, आणि त्याला इथे आपण वापरणार आय एन जी प्रत्यय. समनिंग द ॲस्ट्रॉलॉगर कॉमा किंग रोअर. प्रत्येक एक्झाम्पल समजलंय. बघा तसं एक्झाम्पल घेऊ आपण पुढे. एक नेक्स्ट सेम आहे. रमेश हॉल्ट म्युझिक अँड डान्स ऑन द ग्राउंड. रमेश हॉल्ट म्युझिक म्हणजे काय, रमेशने ते म्युझिक ऐकले. बघा HEARD, हर्ट पास्ट टेन्स केलाय, ऐकले, अँड डान्स ऑन द ग्राउंड, आणि तो त्या ग्राउंडवरती नाचला. बरोबर आहे. या सेंटेन्समध्ये आपण जर बघितलं टेन्स तर वाक्यात सिम्पल पास्ट टेन्स वापरला आहे, बिकॉज इन दिस सेंटेन्स देअर आर टू वर्ब. फर्स्ट वर्ब इज हर्ट अँड सेकंड वर्ब इज डान्स्ड, पास्ट टेन्स केलाय. असं वाक्य आहे. कोणत्या प्रकारचं वाक्य ते, कंपाऊंड सेंटेन्स आहे. हाऊ कॅन वी रिकॉग्नाइज इट इज अ कंपाऊंड सेंटेन्स, बिकॉज इन दिस सेंटेन्स अँड इज यूज हिअर अँड अँड इज अ कोऑर्डिनेट कंजक्शन, दॅट इज वाय इट इज अ कंपाऊंड सेंटेन्स. समजलंय. बघा हर्ट शब्द आहे पास्ट टेन्समध्ये, त्याचं मूळ क्रियापद घ्यायचं हिअर, HEAR, आणि त्याला आपण इथे काय वापरणार आहे, आय एन जी हा प्रत्यय वापरणार आहे. आय एन जी सफिक्स आहे, हे इथे आपण त्या ठिकाणी वापरणे. इथं आपण आय सफिक्स वापरला आहे. काय ते हिअरिंग म्युझिक म्हणजे काय, म्युझिक ऐकतच, म्युझिक ऐकतच
बघा हिअर घेतलं म्युझिक, वाक्यात अँड आलाय, हा अँड इथे आपण काय वापरणार, इथे आपण कॉमा यूज करणार आहे. या ठिकाणी कॉमा यूज केला. त्यानंतर बघा हिअरिंग म्युझिक इथपर्यंत आलंय, कॉमा दिला, वाक्याला सब्जेक्ट आहे हा तुम्हाला इथे लिहायचा आहे. नंतर जे रिमेनिंग पार्ट्स आहे राईट डाऊन ॲज इट इज, देर इज नो चेंजेस. मग काय रमेश डान्स ऑन द ग्राउंड. समजलंय. लक्षात ठेवा परीक्षेमध्ये तुम्हाला 9वी आणि 10वीच्या लेवलला कंपाऊंड सेंटेन्स विचारतात आणि त्याला जे वर्बल नाऊन आहे किंवा जे जिरंट आहे हे तयार करा असं परीक्षेमध्ये विचारलं जातं. लक्षात ठेवा जे मुलं 8वीचे असतात त्यांना फक्त अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह किंवा जिरंट असे विचारतात, पण तुमच्या लेवलला हा भाग तुम्हाला प्रत्येकाला समजला पाहिजे. असं एक्झाम्पल पुढे घेऊ आपण आता. सेम आहे, काही चेंजेस नाही आहे. करण रोट लेटर, करण पोस्टेड ॲट द पोस्ट ऑफिस, करण रोट, राईट रोट रिटर्न. रोट शब्द आहे, राईटचा पास्ट टेन्स केला आहे, याचा अर्थ वाक्यात पास्ट टेन्स आहे. बघा इथं फुल स्टॉप दिला, इथे कॉमा दिला नाही. आता हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स देर आर 2 क्लॉजेस. फर्स्ट क्लॉज इज करण रोट लेटर and second clause is Karan posted at the office. In this sentence, Karan is the subject, is same. हा सेम आहे इन द बोथ सेंटेन्स. दोन वाक्यामध्ये काय करण हा आहे कर्ता जो हा सेम आहे, बरोबर. एकच व्यक्ती आहे तो दोन क्रिया करतोय. हे दोन क्लॉज वापरले या ठिकाणी. बघा करण रोट लेटर असं केलंय, करण पोस्टेड ॲट द ऑफिस. तुम्ही असं केलं करण पोस्टेड ॲट द ऑफिस, करण रोट लेटर. जी पहिली जी ॲक्शन आहे ती कोणती करली आहे की करणने पत्र लिहिले. नंतर त्यांनी काय केलंय ते पोस्ट, ते जे पत्र आहे त्यांनी ते पोस्ट केलं. कुठे केलंय ॲट पोस्ट ऑफिस. पहिली जी क्रिया ती कोणती असणार आहे रोट लेटर. मग रोटचं जे पास्ट टेन्स आहे सॉरी जे प्रेझेंट टेन्स ते आपण घेणार राईट, WRIT, आणि त्याला आपण काय वापरणार आहे ING प्रत्यय वापरणार आहे. म्हणजे झालं कोणतं जिरंट म्हणजे काय वर्बल नाऊन. रायटिंग लेटर म्हणजे काय पत्र लिहून झाल्यावरती किंवा पत्र लिहिल्यानंतर काय करण पोस्टेड ॲट पोस्ट ऑफिस, काय करण पोस्टेड ॲट पोस्ट ऑफिस असं इथे याचं उत्तर येऊन जाईल. समजलंय. वरचे सेंटेन्स बघितले आपण, त्यामध्ये जे कंडिशन जे वापरले ते, पण या वाक्यामध्ये कंडिशन नाही, वाक्यात फुलस्टॉप वापरला आहे तरी पण हे फुलस्टॉप आपण त्या ठिकाणी काढणार आहे आणि या ठिकाणी जे कॉम आहे तो यूज करणार आहे. प्रत्येकाला जो नियम आहे समजला असेल की पहिले आपण वर्ब घेणार, त्याला आपण ING प्रत्यय वापरणार, नंतर जे ऑब्जेक्ट घेणार, कॉमा देणार, सब्जेक्ट, पुढचं वाक्य ॲज इट इज. आता जो आपला शेवटचा भाग आहे तो बघणार आहे आपण, तो आहे आपल्याला पार्टिसिपल्स. पार्टिसिपल्स पण खूप महत्वाचे आणि खूप बघा पार्टिसिपल्स म्हणजे काय धातू साधित विशेषण. काय म्हटले ते विशेषण म्हटले. पहिले आपण बघितलं काय धातू साधित नाम म्हटलं होतं, हे कोणते आपले धातू साधित विशेषण आहे. विशेषण प्रत्येकाला माहिती म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे का नाही. बघा आता परीक्षेत असा प्रश्न विचारतात, फाइंड आउट द प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल असे विचारतात. अंडरलाइन द प्रेझेंट पार्टिसिपल और पास्ट पार्टिसिपल. देर आर 2 पार्टिसिपल, फर्स्ट वन इज प्रेझेंट, सेकंड वन इज पास्ट. वेन अ वर्ड इज फॉर्म, डेफिनेशन बघूया आपण पार्टिसिपलची. When a word is formed from the verb by combining the function of adjective and verb, the word is called participle. म्हणजे असा एखादा वर्ब त्याला आपण एखादा प्रत्यय वापरला की ते कसं काम करते ॲज अ ॲडजेक्टिव्हचं काम करते. जे विशेषण आहे त्याचं काम करते त्याला म्हणतो आपण या ठिकाणचा पार्टिसिपल्स. बघा एखाद्या क्रियापदाला किंवा विशेषणाला एखादा प्रत्यय जोडून एखादा दुसरा शब्द तयार होतो त्याला आपण धातू साधित विशेषण असं म्हणतो. प्रेझेंट पार्टिसिपल बघा त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये वर्तमान काळी धातू साधित विशेषण. प्रेझेंट म्हटलं म्हणजे काय वर्तमान काळ. बघा अ प्रेझेंट पार्टिसिपल रिप्रेझेंट अन ॲक्शन विच इज गोईंग ऑन इनकम्प्लीट. म्हणजे काय की जे प्रेझेंट पार्टिसिपल आहे याचा अर्थ काय होतो की विच इज गोईंग ऑन और इनकम्प्लीट. एखादी जी ॲक्शन असते एखादी क्रिया असते ती चालू आहे ते अजून पूर्ण झालेली नाही त्याला म्हणतो आपण त्याच्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल. म्हणजेच काय जी प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे किंवा जी कंटिन्यू टेन्स आहे इथे आपण दाखवला असतो. फॉर एक्झाम्पल प्लेइंग, सेंडिंग, रायटिंग, मेकिंग, these are all the present participle because the action is going on, the action is not incomplete. बघा ING is added to the verb, present participle is formed. जे वर्ब आहे त्याला ING प्रत्यय वापरायचा आणि ते प्रेझेंट पार्टिसिपल तयार होतं. जसं आहे जिरंट सेम आहे त्यात काही चेंज नाही. हेल्पिंग वर्ब प्ले अ व्हेरी वायटल रोल इन द पार्टिसिपल्स. जे हेल्पिंग वर्ब्स आहे ते महत्त्वाचे आहे. फॉर एक्झाम्पल टू बी फॉर्म, टू डू फॉर्म, टू हॅव फॉर्म and all MA, these are all helping verbs and they are very important while writing participles.
फर्स्ट सेंटेन्स इज वी प्ले क्रिकेट. हे सेंटेन्स आहे बघा. वी प्ले, प्ले झाला वाक्यातला इन्फिनिटिव्ह. तुम्हाला इथं म्हटलं की तुम्हाला काय करायचं आहे की प्रेझेंट पार्टिसिपल तयार करा. बघा आपण जेव्हा प्रेझेंट पार्टिसिपल तयार करतो तर आपण जे ॲक्शन असते प्रोग्रेसिव्ह ती करत असतो. वी आर प्लेइंग क्रिकेट. तुम्ही असं केलं वी प्लेइंग क्रिकेट तर वाक्याचा अर्थ प्रॉपर लागत नाही. त्यामुळे काय तुम्हाला जे हेल्पिंग वर्ड्स आहे ते घ्यावेच लागतात. वी आर प्लेइंग क्रिकेट. समजलंय. मग इथं बघायचं आपल्याला वी हा वाक्यातला सब्जेक्ट आहे. आर वाक्यातलं हे काय आहे हेल्पिंग वर्ब आहे. प्लेइंग क्रिकेट. क्रिकेट काय काय करतो तो क्रिकेट खेळतोय. म्हणजे बघा क्रिकेटचं काय झालं वाक्यात ते ऍडजेक्टिव्ह झालेलं आहे. काय ते ऍडजेक्टिव्ह म्हणून याला म्हणतो आपण धातू साधित विशेषण. समजलंय. प्लेइंग क्रिकेट. अँजी प्रत्यय वापरलाय. वर्ब आहे. लक्षात ठेवा. पेपरला असं आलं की अंडरलाईन द जिरंट. कोणतं असणार आहे प्लेइंग. या वाक्यातलं जिरंट आहे. अंडरलाईन द प्रेझेंट पार्टिसिपल कोणता असणार आहे प्लेइंग. समजलंय. दोघांचा मिनिंग सेम आहे. ही गोज टू पुणे. ही गोज टू पुणे सोबत ही गोज टू पुणे प्रेझेंट टेन्स आहे. काय मग ही इज गोइंग टू पुणे. गोल आपण अँजी प्रत्यय वापरणार. पुढे बघू आपण पास्ट पार्टिसिपल म्हणजे भूतकाळीन धातू साधित विशेषण. कोणतं आहे भूतकाळीन. बघा अ पास्ट पार्टिसिपल प्रेझेंट कम्प्लीट ॲक्शन. जे पास्ट पार्टिसिपल आहे म्हणजे काय पीपी. लक्षात ठेवा काय अर्थ तो पीपी म्हणजे काय पास्ट पार्टिसिपल वर्बचं तिसरं रूम. राईट रोड रिटर्न. रिटर्न इज अ पीपी. टेक टू टेक ऑन टेकन अपचं पीपी आहे. लक्षात ठेवा. बघा यामध्ये काय असतं जी ॲक्शन असते ती कशी असते कम्प्लीट झालेली असते. पूर्ण झालेली असते. याचे काय एक्झाम्पल दिले ईडी डी टी एन ई एन. बघा पुढे मी हायफन वापरलंय त्या ठिकाणी हे सगळे जे दिले हे काय वाक्यातले सफिक्स आहे. काय ते सफिक्स. त्या जे शब्द असतो शब्दाच्या आपण नंतर हे वापरतो. बघा एक्झाम्पल म्हटलं तर प्लेड खेळून झालं होतं. सेंड पाठवून झालं होतं. रिटर्न लिहून झालं होतं. समजलंय. इथे ईडी प्रत्यय वापरलाय. इथे टी प्रत्यय वापरलाय. सेंड सेंट सेंड राईट रोट रिटर्न ई एन वापरलाय. समजलंय. एक्झाम्पल बघा वी प्ले क्रिकेट. वी प्ले क्रिकेट. पुढे बघा वी प्लेड क्रिकेट. वी प्लेड ईडी प्रत्यय वापरला आहे म्हणजे काय ती जी ॲक्शन आहे ती ॲक्शन पास्टमध्ये गेली. समजलंय या ठिकाणी. म्हणजे आपण इथे शब्द आहे तो इथे आपण वापरतो की वी वर. काय वी वर प्लेड क्रिकेट. म्हणजे हे जे वर्ब वापरलंय हे वर्ब काय आहे तर पीपी आहे म्हणजे काय पास्ट पार्टिसिपल आहे. समजलंय. अशा प्रकारचे शब्द आहे. लक्षात ठेवा. जे पास्ट पार्टिसिपल आहे त्याला फक्त आपण जे वर्बचं थर्ड फॉर्म आहे ते वापरत असतो. जे प्रेझेंट पार्टिसिपल आहे त्याला आपण वर्बला अँजी प्रत्यय वापरतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर जे वरचा भाग बघितला आपण कंपाऊंड सेंटेन्स जे जिरंट आहे ते कसं करतो ते बघितलं. याचा जो रूल्स आहे फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवायचा आहे. नंतर पुढे जे ॲसिड सेंटेन्स असतं साधं वाक्य फक्त करायचं आपल्याला जे वर्ब आहे त्याला आपण अँजी प्रत्यय वापरतो. यात काही चेंज करत नाही. साधं वाक्य असतं. त्यानंतर जिरंट प्रत्यय समजले त्याला म्हणतो आपण वर्बल नाऊन. नंतर जो पुढचा भाग आहे तो बघितला आपण तो असणार आहे इन्फिनिटिव्ह. कोणता भाग आहे इन्फिनिटिव्ह. हा मेन भाग आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला हा एका मार्काला 100% या ठिकाणी विचारता. इट इज ऑलवेज आस्क फॉर 1 मार्क्स. प्रत्येकाने याची तयारी व्यवस्थित करायची. तुम्हाला परीक्षेमध्ये हा एका मार्काला हा भाग नेहमी विचारलेला असतो. बघा अशा प्रकारचे जे इन्फिनिटिव्स आहे जिरंट आहे प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल तिथे आपण बघितलेलं आहे. आता यामध्ये